नमस्कार मैत्रिणो, हे आहेत माझे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. हे जे वटवृक्षाचं झाड दिसत आहे ते हे मी बनवून घेतलेलं आहे एक जणाकडून. जर कोणाला हवे असेल तर नक्की सांगा, मी देण्याचा प्रयत्न करील. किंवा कसं बनवलं काय याची माहिती मी डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सांगा मला हे कसं झालं आहे झाड बनवून. मी खूप एका माझ्या मैत्रिणींच्या घरी हे झाड पाहिलं होतं आणि मला तेव्हापासूनच हे झाड बनवायची खूप इच्छा होती, पण नाही का तसं म्हणजे नाही का तसं योग्य येत नव्हतं. मग ही मागच्या महिन्यात मी बनवून घेतलेली आहे आणि मी खास अक्कलकोटला जाऊन ही स्वामींची मूर्ती आणलेली आहे. ही मूर्ती इथे तिथे कुठं घेतलेली नाही, मी अक्कलकोटून घेतली. अक्कलकोटाच्या वटवृक्षाच्या मठामधून घेतलेली आहे. स्वामींच्या चरणी पहिलं अर्पण केली, नंतर मी माझ्या घरी आणून त्यांची स्थापना केली आहे अभिषेक वगैरे करून. आणि खूप छान वाटतं ही मूर्ती आल्यापासून. घरामध्ये प्रसन्न वाटते, घरातलं वातावरण छान वाटते. मुलांचं असं रोजची रोज नाही का जाता स्कूलला जाते वेळेस पाया पडतात सगळेजण. आणि त्यावेळेस असं वाटतं की खरंच स्वामी समर्थच बसलेले आहे तिथं. त्यांच्याकडे मूर्तीकडं असं पाहिलं नाही की असं वाटत नाही की ही मूर्ती आहे म्हणून. साक्षात हे स्वामीच वाटतात आणि वाटतं की हेच त्यांचं लक्ष आहे आपल्यावर. आणि खरंच आहे स्वामी. आपण जे काय आहोत ते सगळे स्वामीमुळंच आहोत. आणि तुम्ही स्वामींची जेवढी सेवा कराल, असं नाही की कुठं मंदिरात जावा किंवा मठात जावा, तिथे जाऊनच तुम्ही त्यांची सेवा करा. तुम्ही आपल्या घरी पण करू शकता. जर काही शक्य नसेल तर आपण सरळ सोपं आपलं नाम जप करू शकतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी ह्या जपाचा 108 वेळेस माळा. तुम्ही 1 माळ करा, 5 माळ करा, 3 माळ. आपल्या मन असं काहीच नाही स्वामीचं की तुम्ही हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे. साधी भोळी सेवा ही स्वामींना खूप प्रिय आहे. फक्त स्वामींचं नाव घ्या तुम्ही. दिवसातून चलता बोलता कसंही फक्त नामस्मरण करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला तर अशी सवय लागली, माझ्या घरात मुलांना सुद्धा अशी सवय लागली की असं बसलं ते गुणगुणले तर ते असं गाणं नाहीत म्हणत ते की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा स्वामीचे आरती म्हणतात किंवा जे अभंग असतात किंवा जे गाणे असतात ते म्हणतात यूट्यूबवरचे ऐकून. आणि खरंच मी खूप खुश आहे की माझ्या घरात स्वामींची स्थापना झाली आहे. तर जर हे झाड कसं झालं ते सांगा सर्वांनी मला. आणि काही माझ्याकडून आणखीन काही दुसरं हे असेल तर ते पण सांगा. थँक्यू.